नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटानंतर मृतांचे नातेवाईक आक्रमक, नातेवाईकांना आत जाऊ न देत असल्यामुळे नॅशनल हायवेवर ठिय्या आंदोलन। नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट, कंपनीच्या गेटसमोर आक्रमक झालेल्या नातेवाईकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त। मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम, मराठा समाज मागास सिद्ध झालाय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटलांची मागणी। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या सर्व परिवाराला, नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगे पाटलांची राज्य सरकारकडे नवी मागणी। शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरूच ठेवावं, कायदा पारित झाला तरी नोंदी शोधत राहावं, अभ्यासक वाढवा, शिंदे समितीला मुदतवाढ द्या, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक, चाळीसगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर बिलाखेड रस्त्यावर मेंढ्या सोडून धनगर समाजाचा रास्ता रोको। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम आधी मनोज जरांगेंची बीडमध्ये जाहीर सभा होणार। 23 डिसेंबरला सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकरावर जरांगे पाटलांची सभा। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा, सभेसाठी मराठा समन्वयकांच्या गावागावात बैठका, सभेला 10 ते 12 लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची शक्यता। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषदेतून मराठ्यांना ओबीसी सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध। अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असलेल्या आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अंबडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। अलिबागमध्ये कबड्डी सामना सुरू असताना प्रेक्षकांसह गॅलरी कोसळली। गरुडपाडा इथं कबड्डीचे सामने सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्यानं अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांची गडचिरोलीतल्या कोनसरी लोहखनिज प्रकल्पाला भेट, जानेवारीमध्ये गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार आहे या लोहखनिज प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा। अहमदनगरच्या कर्जत जामखेड एमआयडीसीसाठी आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कर्जतमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक, बैठकीमध्ये एमआयडीसीसाठी नवीन जागा देण्यासंदर्भामध्ये चर्चा। साताऱ्यातील शिवथरमधील लोणंद रस्त्यावर दूध दर वाढीसाठी निषेध आंदोलन, शेतकरी संघटना आणि किसान मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनाचा निषेध। जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, दूध दर वाढवण्याची केली मागणी। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील शिरेगावसह माहे गावामध्ये दूध भेसळीवर छापे, कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर दुकानदारांचा हल्ला, मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात। जळगावच्या पिंपराळा रेल्वे उड्डाणपुलासह 9 रेल्वे उड्डाणपुलांचा आज ऑनलाईन लोकार्पण सोहळा, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन सोहळा, लोकार्पणाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। पुण्याच्या खेड तालुक्यातील चल्होलीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये केसरी बैलगाडा शर्यत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजण गावात मॅरेथॉन स्पर्धा, स्पर्धेसाठी खासदार अमोल कोल्हे, अभिनेता आकाश ठोसर आणि उद्योजिका जान्हवी धारीवाल बालन यांची उपस्थिती। परभणी जिल्हा नियोजन समिती निधी वाटपाबाबत उद्या निकाल, लोकप्रतिनिधींसह जिल्हावासियांच्या संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे नजरा। वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 1176 अंगणवाड्यांना फटका, अतितीव्र आणि तीव्र कुपोषित गटातील बालकांना संदर्भ सेवाही मिळणं कठीण, कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता। जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून वाहनांची सोय। जेजुरीतून स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचं अक्कलकोट येथे प्रस्थान, सलग 22व्या वर्षी जेजुरीच्या कडे पठारावर समर्थकांच्या पादुकांना घालण्यात आला अभिषेक। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील खरांगणा मोरांगणा इथं संत काळे महाराज पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात, दररोज सकाळी प्रभातपेय, भजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्यामध्ये विमाननगर भागामध्ये सलग 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम, बांधकाम विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या कारवाईमध्ये तब्बल 76 मिळकतींवर हातोडा।
अकोल्याच्या मूर्तिजापुरा तालुक्यातल्या लाखपुरीमध्ये अवकाळी पावसानं हरभऱ्याचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यानं 4 एकर हरभऱ्यावर फिरवला नांगर. शासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव. फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांना हरभऱ्यावर फिरवला रोटावेअर. जळगाव जिल्ह्यातील काही तालुके नुकसानीच्या यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक. केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागात पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांचा संताप. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानंतर आता पूर पिकांवर अळीचं संकट. जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरील पिकं धोक्यात. यवतमाळच्या खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरले. क्विंटल मागे 800 रुपयांची घसरण. बाजारपेठेमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणण्यासाठी प्रक्रिया थांबवली. बाजारातील आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आंबेवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान. पिंजऱ्याच्या सहाय्यानं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका. डहाणूच्या कैनाड परिसरामध्ये आढळली बिबट्याची 2 पिल्लं. वन विभागाकडून शोध मोहीम सुरू. बिबट्याचा परिसरामध्ये वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथच्या कामाला सुरुवात. अनेक वर्षांपासून रखडलेला फुटपाथ सुरू होणार असल्यानं अकोलेकरांना याचा लाभ घेता येणार. मुंबई गोवा महामार्गावरील खेड भोसते घाटामध्ये अवघड वळणावर अपघात. वळण घेताना कंटेनर पलटी. सुदैवानं कुणीही जखमी नाही. धोकादायक वळण हटवण्याची वाहन चालकांची मागणी. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या डागडुजीचं काम पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 4.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर. सोलापूरच्या माढा तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं उपोषण. ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची चौकशी करण्याची केली मागणी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून पावसाळ्यापासून पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा करण्यात येणार. सातारा सांगली जिल्ह्याला फायदा होणार. पुणे शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई. 5 दिवसांमध्ये महापालिकेकडून 2,370 नागरिकांवर कारवाई. 9 लाखांचा दंड वसूल. मद्यधुंद प्रवाशांना पुणे रेल्वे प्रशासनाचा दणका. मद्यधुंद अवस्थेमध्ये रेल्वेच्या परिसरामध्ये फिरणाऱ्यांकडून 4,96,000चा दंड वसूल. सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद. किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम असल्यानं निर्णय. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची माहिती. पुणे महापालिकेतून निवासी मिळकतीला देण्यात येणारी 40% कर सवलत 2,25,000 पुणेकरांनी गमावली. महापालिकेने 30 नोव्हेंबरपर्यंत दिली होती मुदत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील पुस्तक महोत्सवातील उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. 18,760 पुस्तकांच्या माध्यमातून जय तू भारत वाक्य तयार केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचा वापर करून विश्वविक्रमांची नोंद. परभणीमध्ये जीप आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. पुण्यातील सासवड कापूरहोळ रस्त्यावर चिव्हेवाडी घाटामध्ये अपघात. टेम्पो आणि कारच्या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इथं वाळू चोरीसाठी अवलंबली पुष्पा स्टाईल. लाखांदूर मळेघाट या मार्गावर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं धानाच्या पोत्यातून वाळू चोरी उघड. पुण्यामध्ये शरीर संबंधास नकार दिल्यानं महिलेची हत्या. बिबवेवाडी परिसरामध्ये एका मंदिराजवळ मृतावस्थेमध्ये सापडलेल्या महिलेचा दोघांनी खून केल्याची माहिती समोर. लातूरमध्ये लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 4 लाख रुपयांचे 34 मोबाईल जप्त. आणखी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये घरातून दागिने लांबवणाऱ्या आरोपीला अटक. एक मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. अहमदनगर MIDC परिसरामध्ये 2 जणांची एका व्यक्तीला जबर मारहाण करणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात. लातूर आणि औसा बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एकाला अटक. 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. पुण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून थंडी वाढली. 10°C तापमानाची नोंद. आणखी 2 दिवस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. कोकणामध्ये भाज्यांचे दर कडाडले. परभणीच्या पूर्णा शहरामध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती. लाखो लिटर पाणी वाया. नागरिकांचं महानगरपालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. जळगावच्या भुसावळमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये विद्यार्थी जखमी. जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक तत्काळ बंद करण्याची नागरिकांची मागणी.
कोरेगाव भीमा वर्धापन दिन साजरा करायला राज्य सरकारला उच्च न्यायालयाची परवानगी. ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यास जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू. पुण्यामध्ये भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार उघड. तरुणाची भोंदूगिरी करणाऱ्या महिला मांत्रिकाकडून 1.5 लाख रुपयांची फसवणूक. परीक्षेतील यशासाठी पाय धुवून पाणी प्यायला देण्याचा प्रकार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सच्या वतीनं पथसंचलन. फोर्सच्या जवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये महिलांचे दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद. आरोपी महिलांकडून 18 लाखांचे दागिने जप्त.